जे रमेशभाई कदम ज्यांना जे पवार साहेबांनी रोपट्याचं ते वटवृक्षात रूपांतर केलं, त्यांना पवार साहेबांनी काय नाही दिलं आतापर्यंत. त्यामुळे मी बघतो ना येणारे जाणारे लोक, अरे मी बोललो काय आहे, तर बोललो अरे मी माझं वैयक्तिक कामाचं झालं. मला पवार साहेबांना भेटा ना. नाही, पवार साहेबांचा फोन आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची पडलेल्या या बैठकीमध्ये या ठिकाणी पक्षनिरीक्षक आहेत विजय देसर. काय सांगाल तुम्ही? आता एक वाक्य केलं होतं की पालकमंत्र्यांच्या घरासमोर फेऱ्या मारतात, राहुल मारतात, काय सांगा? नाही, माझं असं म्हणणं आहे, पवार साहेबांनी जे तुम्हाला वटवृक्ष बनवलं, कोणी बनवलं? रोपट्याचं वटवृक्ष पवार साहेबांमुळे बनवलं. पुण्याला बनवलं नेमकं? नाव घ्या ना, नाव घ्या ना. जे स्थानिक नेते आहेत, नाव काय? जे रमेशभाई कदम ज्यांना जे पवार साहेबांनी रोपट्याचं ते वटवृक्षात रूपांतर केलं, त्यांना पवार साहेबांनी काय नाही दिलं आतापर्यंत? आमदारकी दिली, नगराध्यक्ष पदाचं तिकीट दिलं. कारण चिपळूणचा नगराध्यक्ष रत्नागिरीचा नगराध्यक्ष आम्हाला द्यायचा होता, तो आम्ही कॉम्प्रोमाइज करून चिपळूणला नगराध्यक्षपद दिला. तिथला आमचा बशीर मुर्तुबा जो आमचा नेता होता, तो तिकडे नाराज होऊन पक्ष सोडून गेला. काय केला? तर आम्हाला रमेशभाई कदमांना मोठं करायचं होतं. आणि रमेशभाईंना पवार साहेब बोलले की बाबा चिपळूणमध्ये आपली बऱ्यापैकी ताकद आहे आणि रमेशभाई कदमांना आपण तिथे नगराध्यक्ष द्या. चला, काही कारणास्तव ते पडले असेल, पण चांगली मतं पडली. पण ते पक्ष सोडून जाण्या इतपत काय केलं पवार साहेबांनी? पवार साहेबांनी त्यांना तिकीट दिली, नगराध्यक्षपद केलं, आमदारकी दिली. अजून काय द्यायला पाहिजे होतं? चिपळूणच्या जनतेतील लोकांचा राग आहे की बाबा पवार साहेबांनी एवढं देऊन सुद्धा लोकांवरती नाराज का केले? पालकमंत्र्यांच्या घरी फेऱ्या मारतात असं वाक्य? हो, मी स्वतः पालकमंत्र्यांच्या घराच्या बाजूला जातो, मी स्वतः पालीच आहे. त्यामुळे मी बघतो ना येणारे जाणारे लोक, अरे मी बोललो काय आहे, तर बोललो अरे मी माझं वैयक्तिक कामाचं झालं. मला पवार साहेबांना भेटा ना. नाही, पवार साहेबांचा फोन यायला पाहिजे. मी बोललो पवार साहेबांचा फोन येण्याबरोबर पवार साहेब आपल्याला फोन कधीही करणार नाही. पवार साहेबांकडून काय चुकलं सांगा ना मला. पवार साहेबांनी तुम्हाला आमदारकी दिली, नगराध्यक्षपद दिलं, अजून काय द्यायला पाहिजे होतं? आज बारकाशेठ बने आणि इथल्या तालुकाध्यक्षांची आम्ही नेमणूक केली आहे. आज बघितली चांगल्या प्रमाणे गर्दी होती. आज 400-500 लोक कार्यक्रमाला उपस्थित आहेत, पाऊस असून सुद्धा. तर पवार साहेबांवरती प्रेम करणारी लोक आहेत. नाही, तुम्हाला असं वाटतं शिंदेकडे जातील? बघा, तो वैयक्तिक विचार आहे. आज कोणाचं बार्गेन करण्याचं चाललंय. आज नोकरी करण्याचा माणूस कसा बोलतो? इथे जर चांगला एक्सपिरियन्स मिळाला तर चांगल्या कंपनीत नोकरी करण्यासाठी लाखाचं पॅकेट 2 लाख रुपये मागतात. इथे पण बार्गेन चाललेलं आहे. कुठे आपल्याला चांगलं मिळतं? वैयक्तिक फायद्यासाठी. चिपळूणच्या लोकांसाठी काय फायदा आहे हे मला सांगा ना. चिपळूणच्या लोकांसाठी जो फायदा करत असेल तर मी त्यांना समर्थन देतो. आपण या ठिकाणी पाहिलं, या ठिकाणी प्रवक्ते आहेत. सर, काय सांगाल? एकंदरीत बैठक पार पडली, बैठकीला थोडीशी उपस्थिती कमी होती पावसामुळे, काय सांगाल? नाही, नक्कीच. खरं म्हणजे उन्हाळा पण भरपूर आहे, पाऊस पण आज पडला सकाळी जेव्हा बैठकीची वेळ 11 वाजताची होती त्यावेळेला. आणि असंही ऐकतोय की आमच्या इथल्या गटनेत्यांनी काही महिलांना इथे येऊ नका असं सुचवलं. नाव काय? आमच्या नगरसेवक गटनेत्याचं नाव ताई सांगतील. शिल्पा देसाई. मुराद अड्रेकरांचा एक विषय समोर येतोय. माजी तालुकाध्यक्ष मुराद अड्रेकर यांनी राजीनामा दिलाय, पण त्यांनी बऱ्याचशा आता व्हॉट्सअपवरती काही मेसेज व्हायरल होतात, काय सांगाल? नाही, मुराद अड्रेकर संदर्भात मी खाली स्वतः वैयक्तिक त्यांना फोनसाठी मीटिंगसाठी मी निमंत्रित केलं होतं, पण त्यांचा वैयक्तिक राग दुसऱ्या लोकांवरती आहे. पण मी बोललो असं होणार नाही. जे पक्षाची जे हे देईल आपल्याला त्याप्रमाणे आपण काम केलं पाहिजे. मी मुराद अड्रेकरांना समजायचा प्रयत्न केला, पण त्यांचा दुसरंच मत आहे. काय सांगाल एकंदरीत तुम्ही काय सांगा? आजची बैठक पार पडली आणि आता तुम्ही मगाशी बोलात मुंबई गोवा महामार्ग सुद्धा विषय आहे किंवा अन्य काय गोष्टी आहेत, काय सांगा? नाही, बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही मुंबई गोवा महामार्ग बघितला असेल, जवळजवळ 16-17 वर्ष झाली. अजूनही काम फार संथगतीने चालू आहे. बऱ्याच ठिकाणी अजून कामं व्हायची आहेत. माणगावसारख्या वगैरे ठिकाणी तर लोकांना बरंच ट्रॅफिकमध्ये अडकावं लागतं. गणपती असेल, दिवाळी असेल, आता मे महिन्याच्या सुट्ट्या असतील, यामध्ये लोकांना बराच मनस्ताप होतो. असं असून देखील जर खारपाड्या अशा ठिकाणी जर तुम्ही टोल वसुली करायला सुरुवात करणार असाल, अजूनही रुग्णवाहिका असेल किंवा लोकल जी लोक आहेत त्यांना पासेस किंवा त्यांना त्याच्यातून सूट, अशा मूलभूत सुविधा अजूनही उपलब्ध नाही आहेत. शौचालय नाही आहेत रस्त्यावर, कुठे स्पीड लिमिट वगैरे अशा गोष्टी लावलेल्या नाही. त्यांनी आता सांगितलं त्याप्रमाणे तिथे स्पीड गन सुद्धा आले आणि तुम्ही लोकांना चार्ज सुद्धा मारायला सुरुवात केली. हे एक अन्यायकारक आहे आणि याच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी आमच्या पक्षाकडून तयारी होते. निरीक्षक हे स्वतः त्याच्या जातीने लक्ष घालणार आहेत. इनफॅक्ट त्यांनी पालकमंत्र्यांना त्याच्या बाबतीत पत्र पण दिलेलं आहे.
आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट मला इथे सांगायची ती म्हणजे मगाशी मी माझ्या कोकणामध्ये अदानी अंबानींचं कोकणामध्ये अदानी आणि अंबानीचं जे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे प्रकल्प अणुऊर्जा आहेत प्रकल्प. ते अणुऊर्जा निर्मितीचे प्रकल्प येत आहेत जवळजवळ 2,40,000 मेगावॉट नाही सॉरी 25,400 मेगावॉटची क्षमता असणारी अणुऊर्जा प्रकल्प त्यांना उभे करायचे आणि त्याच्यामधून 1,00,000 रोजगार निर्माण होणार. तर त्या रोजगार निर्माण होण्यामध्ये आपल्या कोकणवासियांचा जास्तीत जास्त वाटा असला पाहिजे. यासाठी आमच्या पक्षामार्फत जे काही प्रयत्न करता येतील ते प्रयत्न करावेत अशी विनंती मी निरीक्षक साहेब किंवा जिल्हाध्यक्ष साहेब महिला जिल्हाध्यक्ष सर्वांना करतोय आणि मी आपल्या माध्यमातून लोकांनाही आवाहन करतोय की जास्तीत जास्त लोक आपलीच कशी तिथे रोजगार मिळवतील, बाहेरची येणार नाहीत आणि भूमिपुत्रांचाच कसा जास्तीत जास्त फायदा होईल एवढं आपण बघावं अशी एक विनंती मी आपल्या माध्यमातून करतो. या ठिकाणी होते, या ठिकाणी विजयराव देसाई त्याचबरोबर चव्हाण होते. कॅमेरामॅन सायशिक सर, निसा शेख, नवराष्ट्र चिपळूण.